नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे स्लीप डिस्क, कंबरदुखी विना ऑपरेशन उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक, मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. केरळापासून महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं देखील यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत यांनी काम केलेलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 15,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकारांचे रुग्णांचे उपचार यांचं ऑपरेशन वाचवण्यामध्ये यश आलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, स्लीप डिस्क म्हणजेच कंबर दुखी म्हणजे काय? कंबर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी दुखते. कोणाची सकाळी दुखते, तर कोणाची दुपारी काम केल्यानंतर दुखते आणि कोणाची रात्री झोपताना दुखते. कंबरदुखी ही वेगवेगळ्या कारणांनी होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे व्यवहारात दिसतात. बऱ्याच वेळा पोट साफ न होणं आणि त्यामुळे कंबरदुखीचा त्रास, मूतखडा त्यामुळे कंबरदुखीचा त्रास, ग्रहणी म्हणजे दिवसभरात 2-3 वेळा संडासला जायला लागणं, IBS त्याला म्हणतात, त्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास, सतत काबाड कष्ट सतत करणे आणि जेवण कमी करणं, पोटात अन्न कमी प्रमाणात घेणं आणि धातुक्षय होणं, अतिमैथून करणं आणि त्यातनं कंबरदुखीचा त्रास, अन्न न पचणं, आतड्यात तसंच पडून राहणं, अन्न न पचलेलं अन्न तसंच्या तसं पडून राहतं, बारीक ताप येतो, अंग गरम होतं आणि त्याच्यामुळे कंबर दुखायला लागते. आणि पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे पोश्चरल किंवा मेकॅनिक स्पाइन डिसऑर्डर. मेकॅनिक म्हणजे काय, तर 2 मणक्यातली चकती ही सरकणं आणि ती चकती सरकल्यानंतर ती मज्जातंतूवरती दाब देते आणि त्यावेळेस पेशंटला स्लीप डिस्क किंवा सायटिकाचा आजार चालू होतो आणि त्यामुळे कंबरदुखीचा त्रास व्यवहारता दिसतो. ही वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करणं, नक्की हा त्रास कशामुळे आहे, त्याचबरोबर सध्या अतिविचार करणं, ताणतणावात राहणं, सतत अति प्रकारचं अँटीबायोटिक्स किंवा अति प्रकारचं ॲलोपॅथीचे ड्रग सेवन करणं आणि त्यातनं एव्हियन, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिससारखा आजार, अति स्टिरॉइड ड्रग पोटात घेणं, सतत काहीतरी दुखतं म्हणून पेनकिलर खाणं आणि त्यातनं उत्पन्न होणारा कंबरदुखीचा आजार, असंही बऱ्याच वेळा रुग्णामध्ये दिसतं. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या केसेस या दिवसेंदिवस आज समाजात वाढत चालल्यात. अतिविचारामुळे, अति स्ट्रेस तणावामुळे, चाललेल्या रॅटरेसमुळे असे वेगवेगळे कंबरदुखीचे आजार व्यवहारता बघायला मिळतात. ओके, मग एकंदरीतच स्लीप डिस्क, मणका विकार हे नेमके कशामुळे होतात आणि याच्या मागची प्रमुख कारणं काय आहेत? एक लक्षात घ्या, कोणताही आजार होतो त्याला कारण आहे. कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणतंही कार्यच होत नाही. तर पहिलं आपण सगळं जे व्यवहारता दिसतात, तर सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतात त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. पहिलं मेकॅनिक, एखादी सिलेंडर उचलणं, पोतं उचलून ठेवणं किंवा एखादं कपाट ढकलणं. दिवाळीच्या काळामध्ये बघा, कंबरदुखीचा त्रास हा बऱ्याच महिलांना आणि बऱ्याच पुरुषांना बघायला मिळतो. त्याचबरोबर अति व्यायाम चुकीच्या पद्धतीने करणं, व्यायाम करत असताना अति प्रमाणात डिप्स मारणं, जोर मारणं, डेडलिफ्ट मारणं, त्यातनं कंबरदुखीचा त्रास. कुठेतरी एका सेकंदामध्ये 2 ते 3 मुवमेंट करायच्या आणि त्या 2 ते 3 मुवमेंट इतक्या फास्ट करतात की त्यानेकरून ती गादी फाटते, ॲन्युलस फायबरमधनं ते बाहेर येतं, न्यूक्लियस पल्पस, आणि त्यातनं कंबरदुखीला त्रास चालू होतो. त्याचबरोबर काही लोकांमध्ये मसल टिअर होतात, मसल कडक होतात, मसल्स जे आहेत, कमरेचा भाग जो आहे तो कडक होतो, जड होतो आणि त्यामुळे कंबर दुखायला चालू होते. तर वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी कारणं दिसतात. त्याचबरोबर तिसरं कारण जे ते आहे ते म्हणजे आहार.
अति जेवणं किंवा अवेळी जेवणं ही दोन्ही कारणं कंबरदुखीसाठी आहेत. त्याचबरोबर संडासला लागली आहे, लघवीला लागली आहे आणि न जाणं आणि त्यातनं उत्पन्न कंबरदुखी, असे वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी कारणं आणि त्यातनं उत्पन्न होणारा वेगवेगळा कंबरदुखीचा त्रास, तोच कंबरदुखीचा त्रास सायटिका, स्लिप डिस्क किंवा पुढे जाऊन पायाचा पॅरालिसिसपर्यंत ते घेऊन जातं. एवढं गंभीर प्रकरण कंबरदुखी आहे. ओके. तर प्रेक्षकांनो, याच अनुषंगाने आपण एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहूया ज्यांनी डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. बडबड करू नका, बडबड करू नका. मी 4 वर्ष घरी होती. मी प्रोफेशनने नर्स आहे, पण मी ड्युटी करू शकत नव्हती या प्रॉब्लेममुळे. पण जेव्हा ज्या महिन्यामध्ये ट्रीटमेंट सुरू केली त्याच महिन्यामध्ये मी ड्युटी जॉईन केली आणि आता मी 8 तास माझी ड्युटी व्यवस्थित करू शकते. आणि धन्यवाद सरांना आणि भंडारी क्लिनिकला धन्यवाद, सगळ्या स्टाफला. सगळं होमली वातावरणामध्ये माझी पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशा पद्धतीने या त्रासातून मुक्त झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा असे काही त्रास असतील, योग्य ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हॉट्सअप क्रमांक देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्याद्वारे तुम्ही यांना व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आहे आणि यावरून अधिक माहिती देखील घेऊ शकता. डॉक्टर, स्लिप डिस्क, कंबरदुखी कशामुळे होते, काय कारण आहेत हे तुम्ही एक्सप्लेन तर केलं, पण ओव्हरऑल याचं निदान आपण कसं करू शकतो याविषयी सांगा. निदान जे आहे ते अचूक होणं खूप गरजेचं आहे. जर निदान चुकलं तर पुढची सगळी ट्रीटमेंट ही चुकू शकते. त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये माझे जवळजवळ 30 ते 40 कोर्सेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US ला झाले आणि त्याच्यामधले प्रत्येकाचा भाग आपण दवाखान्यात तो वापरतो, ते स्किल वापरतो, ते नॉलेज वापरतो आणि त्यातनं पेशंटला चालायला सांगतो. पेशंट कसा चालतोय, पेशंटची ग्रॅव्हिटी काय आहे, पेशंटनी डोळे बंद केल्यानंतर पेशंटची कुठे कलतोय का, पेशंट एका साईडला शिफ्ट आहे का, टिल्ट आहे का, हे चेक केलं जातं. त्याचबरोबर पेशंटला स्टूलवरती बसवलं जातं, पुढे वाकून जिलेट टेस्ट केली जाते. नक्की कोणता सेगमेंट हा मिसअलाइन आहे, नक्की कोणता वर्टेब्रल सेगमेंट हे मिसअलाइन आहे, ही चकती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कमरेचा 4था 5वा मणका मी तुम्हाला आणलेला आहे दाखवायला. हे न्यूक्लियस पल्पस, हे ॲन्युलस फायबर, 2 इंटरव्हर्टेब्रल डिस्कमधलं हे अंतर सामान्यतः एवढं पाहिजे, तर बऱ्याच रुग्णांमध्ये ते अंतर कमी झालेलं असतं. हे अंतर जे आहे ते कमी झालेलं असतं. त्याचबरोबर चकती या पद्धतीने बाहेर पडते. तर ह्याचं निदान करणं गरजेचं. ही चकती उजव्या साईडनी बाहेर पडली आहे का डाव्या साईडनी बाहेर पडली आहे. त्याचबरोबर कोणत्या मसल्स स्टीव झालेत, कोणते मसल हे कडक झालेत, कुठल्या मसलच्या गाठी झालेल्या आहेत, कोणते कोणते लिम्फ नोड तिथं बनलेले आहेत, कुठले कुठले कॅलोजन फायबर्स तिथे अडकून बसलेले आहेत. ह्याचं सर्वांचं निदान करणं गरजेचं आहे की त्या कोणत्या गोष्टीमुळे पेशंटला कंबरदुखी होते. मसल टेस्टिंग केल्या जातात, वेगवेगळ्या SLRच्या टेस्ट केल्या जातात, एक्सरे पेशंटचा बघितला जातो, MRI पेशंटचा बघितला जातो. 2 मणक्यातलं अंतर किती प्रमाणात कमी झालं आहे, वर्टेब्रल सेगमेंट टिल्ट झालं आहे का, पुढे गेलं आहे का, मागे गेलं आहे का, हे सगळं चेक केलं जातं. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आणलं आहे मी अमेरिकेचं. हे मशीन मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकडाडापर्यंत लावलं जातं आणि ते लावल्यानंतर नक्की पेशंटची उजवी बाजू दुखते आहे का डावी बाजू दुखते आहे आणि किती महिन्यापासून दुखतं आहे, किती वर्षापासून पेशंटला त्रास आहे, हे सगळं चेक केलं जातं. या पद्धतीने तसंच पेशंटची नाडी परीक्षा चेक केली जाते. नाडी परीक्षेमध्ये कोणते दोष बिघडलेत, कोणते धातू बिघडलेत आणि त्याची इंटेस्टायनल मूवमेंट कशी आहे, त्याचं बल कसं आहे, त्याचबरोबर त्याचं धातूचं स्वरूप शरीरामध्ये काय, तो काय विचार करतो, त्याचा मानसभाव काय, हे सर्व बघून एक निदान केलं जातं की पेशंटला नक्की त्रास काय होतोय आणि त्याचं प्रोग्नोसिस काय असणार आहे. ओके. आणि डॉक्टर, MRI मध्ये L4, L5, I5, S1 ह्या दबलेल्या ज्या नसा असतात त्या मोकळ्या होऊ शकतात का, आणि जर तसं असेल तर त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात किंवा कोणते उपचार आहेत? बरोबर. L4, L5, L5, S1 हा वर्टेब्रल सेगमेंट जो आहे तो बऱ्याच रुग्णांमध्ये तिथून गादी बाहेर आलेली दिसते. त्याच्यामुळे बेसिकली पेशंटची सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, जड वाटते, मांडीच्या पुढचा भाग काही लोकांचा दुखतो, त्यांचं L3 सेगमेंट नर्स दबली आहे. L4 दबला असेल तर तिथे तुमचा पिंडरीचा भाग दुखेल, पिंडरीच्या आजूबाजूचा भाग दुखणारे, जड वाटणारे, पिंचिंग वेदना, भोसकल्याप्रमाणे वेदना पेशंट सांगतो मला होतात आहे. त्याचबरोबर S1 आणि S2ची नव जर दबली असेल तर पेशंटला कमरेच्या मागच्या बाजूपासून ते
फूटपर्यंत म्हणजे पायाच्या पंजापर्यंत ते दुखणं मागणं असतं. तर हे सगळं जे काही आहे ते ॲक्युरेट डायग्नोसिस करणं की नक्की नस दबली आहे, त्याबरोबर मसल कोणते इन्वॉल्व आहेत, फेशिया कोणता इन्वॉल्व आहे, त्याचबरोबर नाडी परीक्षा काय सांगते पेशंटची, बल कसं आहे पेशंटचं, पोट कसं आहे, त्याचबरोबर पेशंटचे काय विचार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंटचा एक प्लॅन आखला जातो. महिन्यातनं एकच दिवस रुग्णाला दवाखान्यात बोलवलं जातं. महिन्यातनं एकदाच साधारण एक डिस्क जर बाहेर आली असेल तर 7 ते 8 उपचारांमध्ये ती डिस्क पूर्णपणे आत जायला मदत मिळते. यामध्ये इंटिग्रेटेड अप्रोच आहे. जवळजवळ 12 ते 15 प्रकारच्या वेगवेगळे उपचार पद्धती एका दिवशी पेशंटच्या अंगावरती केल्या जातात. त्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे स्पाईन ॲडजस्टमेंट, त्याला क्रायरोप्रॅक्टर म्हणतात, ज्याच्यामध्ये व्हर्टेब्रल सेगमेंट जर पुढं गेलं आहे, मागे गेलं आहे, उजवीकडे गेलं आहे, डावीकडे गेलं आहे, ते ओढून त्या जागेवरती बसवलं जातं. परत त्या फॅसेटमध्ये बसवलं जातं. जो फॅसेट ओपन झाला त्याला क्लोज केलं जातं. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये वेगवेगळ्या मसलवरती काम केलं जातं. पेशंटची ग्रॅव्हिटी अलाइन केली जाते. त्याच्या 10 लेवल्स आहेत टोटल. त्या 10 लेवल्समध्ये पहिलं सेशन हे ब्रीथ सेशन आहे, सेकंड सेशनमध्ये फूड बॅलन्स केले जातात. अशा वेगवेगळ्या सेशनमध्ये वेगवेगळ्या मसलच्या चेनवरती काम केलं जातं आणि ते चेनचं काम जे आहे ते केल्यानंतर पेशंटच्या पहिल्या दिवसापासून पेशंटला 30% ते 80% पहिल्या दिवशीच बरं वाटतं. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. जर्मनीचे आणि अमेरिकेचे प्रोब्स आहेत, त्या प्रोबने जिथे जिथे लिम्फ नोडच्या गाठी झाल्या आहेत त्या सगळ्या गाठी सोडवल्या जातात. त्याचबरोबर मर्मचिकित्सा, व्हिसरल मॅनिप्युलेशन, जे काही ऑर्गन मिसअलाइन झालेत, जे लिगामेंट टाईट झालेत, बऱ्याच वेळा पोटाच्या आजूबाजूचे जे ऑर्गन्स आहेत, लिव्हर, किडनी, स्प्लीन, दोन साईडचे दोन्ही किडनीज ह्या कुठेतरी पूल होतात, त्याच्या लिगामेंट्स दबल्या जातात आणि त्या लिगामेंट मागण्या कमरेतनं पुढे ओढ लागते पेशंटला, ओढल्यासारखं वाटतं. तिथे ते रिलीज केले जातात. जे रिलीज केले तिथले सगळे नोड्स काढले तर पेशंटचं दुखणं हे 100% बरं होतं, कारण रूट कॉजला आपण ट्रीटमेंट देतो आहे. म्हणून डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक जी पद्धती आहे यामध्ये इंटिग्रेटेड अप्रोच आहे, ज्याच्यामध्ये 20 ते 22 प्रकारच्या ट्रीटमेंट टेलराईज कस्टमाइज पद्धतीने पेशंटचं निदान करून त्यांना त्या दिल्या जातात. म्हणून त्याचे फायदे असे आहेत की रिऑकरन्स नाही आहे, अपुनर्भव चिकित्सा. अपुनर्भव म्हणजे काय, तर परत एकदा ट्रीटमेंट पेशंटनी घेतली, एकदा गादी आत गेली, 7 महिन्यानंतर आपण MRI करतो, ते चेक करतो की गादी 100% आत असेल तर पेशंटला सांगतो इथनं पुढे फक्त तुम्ही काही एक्सरसाइज पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे, जेवणाची पद्धत फॉलो करायची आहे, कसं उठायचं आहे, बसायचं आहे, झोपायचं हे फॉलो करायचं, म्हणजे भविष्यात गादी ही बाहेर येणार नाही आहे. अगदीच. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेल्या आणखी काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया, जेणेकरून तुम्हाला कळेल की ट्रीटमेंट नंतर त्यांना कशा पद्धतीने फरक पडलेला आहे. नमस्कार, मी प्रियांका कदम, मी सातारावरून आलेली आहे. मला उठण्या बसण्याचा खूप त्रास होत होता. मला सकाळी उठताना त्रास व्हायचा, संध्याकाळी दिवसभरात कुठलं काम केलं तर त्यासाठी पण खूप त्रास व्हायचा. मी यूट्यूबवर सरांना पाहिलं, सरांचं चॅनल पाहिलं, सरांची सगळी माहिती बघितली. त्याच्यानंतर सरांना भेटले आणि सरांना भेटल्यानंतर सरांना सांगितलं की असा त्रास आहे. तर सरांना विचारलं की मी बरी होईल का? हो, सरांच्याकडनं मला हो उत्तर मिळालं. त्याच्या आधी मी खूप ट्रीटमेंट घेतल्या सातारमध्ये, पण मला त्याचा काही फरक जाणवला नाही. आयुर्वेदिक घेतल्या, बाकीच्या घेतल्या, खूप घेतल्या, पण फरक काही जाणवला नाही. त्यामुळे मग मी सरांच्याकडे यायचा निर्णय घेतला आणि सरांच्याकडे आल्यानंतर ना पहिल्या ट्रीटमेंटमध्येच मला 80% फरक जाणवला होता. त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्या पूर्ण ट्रीटमेंट केलेत आणि आज मी खूप म्हणजे कम्फर्टेबल आहे. मला उठता बसता खूप व्यवस्थित येतं, की कुठलाही रोजच्या जीवनात मला त्रास हा अजिबात नाही आहे कुठलाच. जो सुरुवातीला होत होता तो त्रास कुठलाच नाही आहे. नमस्कार सर, मी राकेश कदम सातारावरून आलो आहे. 5-6 महिन्यापूर्वी फॅमिलीच्या जरा चुकीच्या बसण्या उठण्यामुळं काय तिला त्रास व्हायला लागला. असा त्रास व्हायला लागला की तिला अक्षरशः तिने जेवण पण पूर्ण बंद केलं. तर काही सूचना घरची सगळी लोक अस्वस्थ झाली, त्यामुळं मग थोडं आयुर्वेदिककडे वळालो. गावातल्या 1-2-3 व्यक्तीने सांगितलं इकडे जा तिकडे जा. त्यांच्या पण औषधांना काही फरक नाही पडला. शेवटी यूट्यूबला एक व्हिडिओ बघितला, सरांचा व्हिडिओ बघितला, थोडंसं आशेचीकरण जागा झालं. ठरवलं पुण्याला यायचं. पुण्यात आलो, सरांना भेटलो, सरांना विचारलं की 100% ठीक होईल का? पण सरांना तसा कॉन्फिडन्स दिला आणि पहिल्या ट्रीटमेंटमध्येच 70 ते 75% पण जास्त फरक जाणवला. तर थोडंसं जरा बरं वाटलं. सरांना सांगितलं की 5-6 महिन्यात व्यवस्थित होऊन जाईल, फक्त तुमच्या चुकीच्या सवयीमुळे झालेलं आहे.
तर आम्ही ते 5-6 महिने पूर्ण ट्रीटमेंट केली आणि आज माझी मंडळी फॅमिली पूर्णपणे बरी झालेली आहे. सर थँक्यू सर, तुमच्यामुळे म्हणजे आज व्यवस्थित आहे सगळं. चालणं उठणं बसणं आणि माझं रेग्युलर जीवन व्यवस्थित आहे. त्रास हा खूप कमी आहे. माझ्या पायाला जे भाजत होतं ना, ते जवळजवळ असं वाटायचं मी ज्यावेळेस पाय खाली ठेवल ना, ते की जाळामध्ये पाय ठेवतो, इतकी पोझिशन वाईट होती की भयानक जाळातच पाय ठेवतो हेच पोझिशन हो. डायरेक्टली मला झोपायलाच लागायचं, पाय उचलून ठेवता येत नव्हता, अशी वाईट परिस्थिती होती. आगाग भरपूर होते, तर आगाग हे नष्टच झालेले आहे आता चालवलं माझ्या पायात. अजिबात आगाग होत नाही, एकदम परफेक्ट आहे. तर आणखी काही या रुग्णांचं मनोगत आपण ऐकलं. तर आज जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की जर तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही या त्रासातून नक्की मुक्त होऊ शकता. याची उदाहरणं तुम्ही आज बघितली. पूर्णपणे ते त्रासातून बाहेर पडले आहे. एका ट्रीटमेंटनंतरच त्यांना फरक पडलेला आहे. तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल, असे काही सिम्पटम्स असतील तर सुरुवातीलाच तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हॉट्सअप क्रमांक देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. डॉक्टर, मांड्या दुखणं, नस दबणं, कंबर दुखणं, पोटरी गळून जाणं किंवा 2 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणं, तर हे खरंच पूर्णपणे बरं होऊ शकतं का? कारण का 2 मिनिटापेक्षा जास्त बरेच जण उभे पण राहू शकत नाहीत. बरोबर. हे नक्कीच बरं होऊ शकतं. एक लक्षात घ्या, मी वारंवार तुम्हाला तेच सांगतो की अचूक निदान आणि अचूक उपचार हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये डायग्नोसिसच होत नाही. बरेच वेळा MRIच्या रिपोर्टनुसार MRIच्या फिल्म सगळ्या डॉक्टरांना दाखवल्या जातात आणि प्रत्येक डॉक्टर त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो. एक लक्षात घ्या, आज सध्याच्या घडीला कमीत कमी महिन्याला 40 ते 50 पेशंट हे ऑपरेशन करून माझ्या दवाखान्यात येतात आहे. ऑपरेशन हा पर्याय नाही आहे. त्याला योग्य निदान करणं, कोणते मसल हे मिसअलाइन आहेत, कोणते व्हर्टेब्रल सेगमेंट हे मिसअलाइन आहे, कोणते व्हिसरल ऑर्गन मिसअलाइन आहे हे ठरवणं, त्याचबरोबर पेशंटला उठणं, बसणं, झोपणं, चालणं, आहार, निद्रा आणि मैथून याच्या चांगल्या सवयी लावून देणं हेही तेवढंच गरजेचं आहे. त्यांना व्यायाम रोज करायला सांगणं, रोज चालायला सांगणं, स्टीम वाफारा घेणं, आठवड्यातले 3 दिवस वाफारा घेणं, हळीवाची खीर आठवड्यातले 3 दिवस घेणं, METची एक्सरसाइज करणं, हे जर केलं तर पेशंट 100 नाही 1,00,000% बरा होणार आहे. आणि दुसरी शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पेशंटला स्वतःला वाटलं पाहिजे की मला बरं व्हायचं आहे. बरोबर. आय वॉन्ट टू बेटर लाईफस्टाईल अँड आय वॉन्ट टू बेटर इन दिस वे, की मला पुढचं आयुष्य चांगलं जगायचं आहे, विना दुःख, विना वेदना, मी माझं आयुष्य एन्जॉय करणार आहे. हे जर तुम्ही स्वप्न बघितलं तर तुम्ही 1,00,000% बरे होऊ शकता. अगदीच. जाता जाता थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? जाता जाता मी हाच सल्ला देईल की कंपल्सरी लोकांनी दर अर्धा तासाने किंवा 1 तास झाल्यानंतर कंपल्सरी उठायचं आहे, वॉक करायचं आहे. जे लोक सतत 1 तास उभे आहेत जॉबमध्ये त्यांनी कमीत कमी 5-10 मिनटं बसा कंपल्सरी. कुठली वस्तू उचलणार आहात, 1 पाय पुढे 1 पाय मागे आणि छातीतनं खाली वाकून कुठली वस्तू उचला. डायरेक्ट पुढं जाऊन काही उचलू नका, चुकीचं काही हालचाली करू नका, अतिसाहसी गोष्टी आयुष्यात करू नका, जेणेकरून गादीही फाटणार नाही आहे. एक लक्षात घ्या, योग्य व्यायाम, योग्य आहार आणि मानसिक आनंद हा खूप गरजेचा आहे, तर आपल्याला कोणतेही आजार हे होणार नाही आहेत. अगदीच. आपल्या प्रेक्षकांमध्ये जे हे कार्यक्रम पाहतायत त्यांना अशा पद्धतीचा त्रास असेल आणि त्यांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर कोणत्या माध्यमातून होऊ शकता, तुम्ही कुठे अवेलेबल असता याबद्दल थोडं सांगाल? आपलं क्लिनिक हे पुण्यामध्ये हडपसर सिटी सेंटर वैभव थिएटरच्या समोर आहे. सकाळी पेशंट 9 वाजता आले तर दुपारी ट्रीटमेंट होऊ शकते. महिन्यातनं एकचदा दवाखान्यात यावं लागतं. दवाखान्यामध्ये महिन्यातनं 1 वेळा असं 7 ते 8 उपचारांपर्यंत जे रुग्ण बरे होतात त्यांनाच आपण उपचार देतो. आणि जे उपचाराची पद्धत ही खूप सोपी आहे, कारण महिन्यातनं 1 वेळा आहे, त्याच्यामुळे आत्ता जगभरातनं पेशंट आपल्या दवाखान्यात येतात. ते म्हणजे दुबईतनं महिन्याला 15 ते 20 पेशंट दुबईतनं येतात. नागपूर, चंद्रपूर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं आणि प्रत्येक तालुका प्लेसमधनं दवाखान्यात आत्ता रुग्ण येतात. ते कारण ट्रीटमेंटची पद्धत ही एकदम सोपी बसवली की जेणेकरून महिन्यातनं एकदा आल्यामुळे जगभरातल्या लोकांना ती ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा फायदा आणि त्याची सेवा प्रत्येक रुग्णांपर्यंत करता येईल आणि त्यांचे ऑपरेशन वाचवता येतील. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर स्लिप डिस्क कंबरदुखी विना ऑपरेशन उपचार या विषयावर डॉक्टर विराज भंडारी यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे तुम्ही यांना कनेक्ट होऊ शकता. यूट्यूबवर देखील यांचे चॅनल आहे, तर यावरून सुद्धा तुम्ही यांचे डिटेल्स घेऊ शकता. बाकीच्या पेशंट्सचे तुम्ही रिव्ह्यू बघून तुम्हाला अंदाजा लावता येईल की कशा पद्धतीने यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेचच फरक जाणवायला लागतो. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवरचे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत, त्यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.